न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। MIDC पोलीस चौकीच्या हद्दीत एक्सलो पॉइंट जवळ मुंब्रा ठाणे येथून एक इसम MD या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची गोपनीय माहिती MIDC पोलीस चौकीचे पोलीस शिपाई कुऱ्हाडे यांना विश्वासू खबऱ्यामार्फत मिळाली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकानं सापळा लावून गोपनीय बातमीप्रमाणे संशयित इसम मुस्ताक शखे उर्फ भुन्या हा काही संशयित इसमांच्या सोबत बोलताना आणि एक पाकिट घेऊन त्यास पैसे देताना दिसला। त्यामुळे तपास पथकानं त्यांच्यावर छापा मारून कारवाई केली असता हा इसम हे प्रतिबंधित अंमली पदार्थ MDची खरेदी विक्री करताना मिळून आलाय। यावेळी त्याच्याकडून 27.5 ग्रॅम वजनाचे MD हे प्रतिबंधित अंमली पदार्थ आणि रोख रक्कम असा एकूण 3,34,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय। सुंचाळे परिसरामध्ये एक्सलो पॉइंट या ठिकाणी अंमली सदृश्य अंमली पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। एकूण 5 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण 27.5 ग्रॅम MD या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्या बरोबर मिळालेली आहे। एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल 3,34,000 रुपये किमतीचा आहे। जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे। अजून त्यांच्यावरती पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले नाही आहेत आणि पुढील जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे। यांनी MD कुठून आणलेली आहे, कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास सुंचाळे चौकीमार्फत या ठिकाणी सुरू आहे। मॅडम ही कारवाई कोणी केली? ही जी कारवाई आहे MIDC चौकीचे जे इंचार्ज आहेत PI कारंडे, PSI संदीप पवार, API मुगले आणि जो DBचा स्टाफ आहे यांच्यामार्फत ही कारवाई झालेली आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।